नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो नारायणाय. श्रोते हो, आज एका अशा रहस्याचा उलगडा होणार आहे ज्याचा विचार करून साक्षात देवर्षी नारदही चकित झाले होते. ही कथा केवळ एका वनस्पतीची नाही, तर साक्षात वैकुंठाच्या दाराची किल्ली आहे. एका अशा विवंचनेत अडकलेल्या जीवाचा हा प्रवास आहे ज्याच्या नशिबात केवळ अंधार लिहिला होता, पण अधिक मासाच्या एका थेंबाने त्याच्या आयुष्यात असा प्रकाश आणला की नियतीलाही आपले लेख पुसावे लागले. ब्रह्मांडात जेव्हा जेव्हा अधिक मास येतो तेव्हा काळ आपली गती मंद करतो आणि भगवान श्री विष्णू स्वतः भक्तांच्या परीक्षेसाठी सज्ज होतात. पण या काळात तुळशीच्या कोमल पानांमध्ये आणि तिच्या मुळाशी असलेल्या मातीत कोणते सामर्थ्य दडलेले असते हे जाणून घेण्यासाठी आपल्याला एका अशा भीषण रात्रीच्या गर्भात जावे लागेल, जिथे मृत्यू आणि अमरत्व यांच्यात एक अटीतटीचा संघर्ष सुरू होता. ही कथा पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हालाही श्रीकृष्णाची ही लीला ऐकून अंगावर शहारे येत असतील तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका. एका बाजूला साक्षात मृत्यूचा दूत उभा होता आणि दुसऱ्या बाजूला एका पतिव्रतेचे आणि भक्ताचे ते अढळ श्रद्धास्थान होते, ज्याने विधात्यालाही विचार करायला भाग पाडले. श्रोते हो, कथेला सुरुवात करण्यापूर्वी त्या दिव्य रूपाचे स्मरण करा, ज्याच्या दर्शनासाठी योगी युगेन युगे तपश्चर्या करतात. एका अरण्याच्या मध्यभागी एक वृद्ध ब्राह्मण आपल्या आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत होता. त्याच्या अवतीभोवती कोणीही नव्हते, केवळ एक जुनी तुळशीची वृंदावन आणि त्यातून येणारा मंद सुगंध होता. त्या ब्राह्मणाने आपल्या उभ्या आयुष्यात कधीच विष्णूचे नाव घेतले नव्हते, परंतु त्याच्या दारात असलेल्या त्या वाळत चाललेल्या तुळशीच्या रोपाने आज काहीतरी असे घडवून आणले की ज्यामुळे साक्षात यमराज स्वतः आपल्या सिंहासनावरून खाली उतरले. यमलोकात खळबळ माजली होती. ज्या जीवाचे पाप पूर्ण झाले होते, ज्यामा नरकाच्या दारी नेण्याची तयारी झाली होती, त्याच्या नशिबात अचानक वैकुंठाचे योग कसे काय दिसू लागले? चित्रगुप्ताच्या वहीतील पाने का फडफडू लागली? हे एक असे गूढ होते ज्याचं उत्तर केवळ द्वारकाधीश श्रीकृष्णच देऊ शकत होते. त्या अरण्यात त्या रात्री जे घडले ते ऐकून तुमचे हृदय पिळवटून निघेल आणि डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागतील, कारण तिथेच दडलेले आहे अधिक महिन्यातील तुळशी पूजनाचे ते अचाट फळ, जे आजवर गुपित ठेवले गेले होते. त्या ब्राह्मणाचे नाव होते सोमदत्त. सोमदत्त हा स्वभावाने अत्यंत क्रूर आणि लोभी होता. त्याने कधी दान केले नाही की कधी कोणावर दया दाखवली नाही. पण नियतीचा खेळ पहा, त्याच्या अंगणात एक तुळशीचे रोप आपोआप उगवले होते. त्याने कधी त्या रोपाला पाणी घातले नाही, पण अधिक महिन्याचा तो पवित्र काळ सुरू झाला आणि आकाशातून पावसाचे काही थेंब त्या तुळशीच्या पात्रात पडले. सोमदत्त मरणासन्न अवस्थेत असताना तहानेने व्याकुळ झाला होता. त्याला पाणी हवे होते, पण जवळ कोणीही नव्हते. थरथरत्या हाताने तो पाण्याच्या शोधात सरपटत बाहेर आला आणि चुकून त्याचा हात त्या तुळशीच्या कुंडीला लागला. कुंडीतील थोडेसे पाणी आणि एक तुळशीचे पान त्याच्या सुकलेल्या ओठांना स्पर्श करून पोटात गेले. बस इतकीच ती घटना. पण या लहानशा कृतीने विश्वाच्या नियमात असा मोठा बदल घडवून आणला की मृत्यूचे दूत जे त्याला ओढत नेण्यासाठी आले होते ते तिथेच थबकले. त्यांच्या समोर साक्षात सुदर्शन चक्राचे तेज झळकू लागले. यमदूत मागे सरकले. त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि आश्चर्य होते. एका पापी माणसाच्या रक्षणासाठी साक्षात विष्णूचे सुदर्शन का आले असावे? काय होते त्या पाण्याचे आणि त्या पानाचे रहस्य, जे अधिक मासाच्या काळात अमृतापेक्षाही मौल्यवान बनले होते? श्रोते हो, लक्षात घ्या, आपण ज्याला सामान्य पाणी समजतो ते अधिक मासात तुळशीला अर्पण केल्यावर साक्षात गंगेच्या सहस्त्रधारांचे पुण्य देते. सोमदत्ताच्या त्या अनवधानाने केलेल्या कृतीमुळे त्याच्या 7 जन्मांची पापे क्षणात भस्मसात झाली होती. पण यमराजांना हे मान्य नव्हते. त्यांनी विचार केला की केवळ एका थेंबाने इतका मोठा न्याय कसा काय बदलू शकतो? यमराज स्वतः पृथ्वीवर अवतरले. त्यांनी त्या ब्राह्मणाच्या देहाकडे पाहिले आणि मग त्या तुळशीकडे पाहिले. तुळशीच्या त्या लहानशा रोपातून एक दिव्य तेज बाहेर पडत होते, जे थेट वैकुंठाशी जोडलेले होते. श्रीकृष्ण म्हणतात की जो मनुष्य अधिक मासात तुळशीला पाणी घालतो तो केवळ एका वनस्पतीला पाणी घालत नाही, तर तो माझ्या हृदयाला थंडावा देतो. पण सोमदत्ताने तर जाणीवपूर्वक काहीच केले नव्हते. मग त्याला हे फळ कसे मिळाले? इथेच भगवंताची लीला सुरू होते.
ज्यावेळी सोमदत्ताचा जीव कंठाशी आला होता त्याचवेळी त्याने पाहिले की तुळशीचे ते रोप सुकत आहे. मरताना त्याच्या मनात क्षणभर विचार आला की माझ्याप्रमाणे हे रोपही तहानेने मरताय का? ती एक लहानशी करुणेची भावना आणि त्या रोपाचा झालेला स्पर्श याने त्याच्या कर्माचा नकाशाच बदलून टाकला. पण श्रोते हो, खरी परीक्षा तर आता पुढे होती. यमराजांनी जेव्हा सोमदत्ताच्या आत्म्याला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा तुळशीच्या मुळांमधून साक्षात नागकन्या प्रकट झाल्या. त्यांनी यमराजांना अडवले. अरण्यातले वातावरण एकदम बदलले. पक्षी किलबिलाट करू लागले आणि मध्यरात्रीही तिथे पहाटेचा प्रकाश पसरला. त्या प्रकाशातून एक दिव्य वाणी ऐकू आली, जी साक्षात श्रीकृष्णाची होती. तो आवाज इतका गंभीर आणि करुणेने भरलेला होता की यमराजांनीही आपले मस्तक झुकवले. भगवंत म्हणाले, यमराजा, हा जीव आता तुझा राहिला नाही. याने अधिक मासाच्या पवित्र काळात माझ्या परमप्रियेला म्हणजेच तुळशीला स्पर्श केला आहे आणि तिचे तीर्थ प्राशन केले आहे. यमराज म्हणाले, प्रभू, याने तर आयुष्यभर पाप केले आहे, मग केवळ एका थेंबाने याचे सर्व गुन्हे कसे माफ होऊ शकतात? तेव्हा भगवंतांनी जे रहस्य सांगितले ते ऐकून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. अधिक महिन्यात तुळशीला पाणी घालण्याचे फळ हे केवळ स्वर्गप्राप्ती नाही, तर ते काहीतरी असे आहे जे साक्षात इंद्रालाही मिळत नाही. सोमदत्ताची कथा आता एका अशा वळणावर आली होती जिथे स्वर्ग आणि नरक यांचे नियम फिके पडू लागले होते. त्या अरण्यातील त्या तुळशीच्या वृंदावनापाशी आता साक्षात मृत्यूचा देव आणि जगाचा पालनकर्ता यांच्यात संवादाचा सोहळा रंगणार होता. पण त्याआधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की अधिक मासात तुळशीच्या मातीला स्पर्श केल्याने कोणते गुप्तधन प्राप्त होते. सोमदत्ताने तर केवळ पाणी दिले होते, पण ज्यांनी भक्तिभावाने या काळात तुळशीची सेवा केली आहे त्यांच्या नशिबात काय असेल? त्या रात्री त्या अरण्यात जे दिव्य रूप प्रकट झाले त्याने केवळ सोमदत्तालाच नाही तर संपूर्ण सृष्टीला एक संदेश दिला. यमराजांच्या शंकेचे निरसन करताना भगवंतांनी जे सत्य उघड केले ते सत्य जाणून घेतल्यावर तुम्ही कधीही तुळशीला पाणी घातल्याशिवाय राहणार नाही. पण सोमदत्ताच्या आत्म्याचे पुढे काय झाले? त्याला मुक्ती मिळाली की त्याला पुन्हा पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला? आणि त्या तुळशीच्या रोपाने सोमदत्तासाठी साक्षात वैकुंठाचा रस्ता कसा मोकळा केला? हे सर्व जाणून घेण्यासाठी आपल्याला त्या दिव्य प्रकाशाच्या अधिक जवळ जावे लागेल, जिथे आता श्रीहरी स्वतः आपल्या भक्ताचे स्वागत करण्यासाठी उभे होते. श्रोते हो, त्या अरण्यातील काळोख आता एखाद्या पडद्यासारखा फाटू लागला होता आणि यमराजांच्या समोर साक्षात वैकुंठ नायक उभे होते. पण हे रूप चतुर्भुज नव्हते, तर ते एका साध्या गवळ्याच्या रूपात होते, ज्याच्या हातात मुरली होती आणि डोळ्यांत संपूर्ण विश्वाची करुणा साठलेली होती. यमराजांनी पाहिले की सोमदत्ताचा तो पापी आत्मा, जो काही क्षणांपूर्वी काळवंडलेला आणि भीतीने थरथरणारा होता, तो आता तुळशीच्या तेजाने उजळून निघाला होता. भगवंत हसले आणि त्यांनी यमराजांच्या खांद्यावर हात ठेवला. ते म्हणाले, यमराजा, तू तुझे पुस्तक उघड आणि त्यातल्या त्या पानावर नजर टाक जिथे सोमदत्ताच्या कर्मांची नोंद आहे. यमराजांनी थरथरत्या हाताने ते मायावी पुस्तक उघडले आणि जे पाहिले त्यांचे डोळे विस्फारले. जिथे हजारो हत्या, चोरी आणि असत्याची नोंद होती, तिथे आता केवळ एकच ओळ सुवर्ण अक्षरात चमकत होती, अधिक मासातील तुळशी जलार्पण पुण्य. बाकी सर्व काळीमा पुसली गेली होती, जसे सूर्याच्या उदयाने धुक्याचा मागमूसही राहत नाही. यमराज गोंधळले होते. त्यांना समजेना की एका अनवधानाने घडलेल्या कृतीचे इतके प्रचंड सामर्थ्य कसे असू शकते. तेव्हा भगवंतांनी रंगात येऊन त्या रहस्याचा पदर बाजूला केला, जे ऐकून स्वर्गातील देवतांनीही पुष्पवृष्टी सुरू केली. श्रोते हो, श्रीकृष्ण सांगू लागले की हा अधिक मास म्हणजे माझा स्वतःचा पुरुषोत्तम मास आहे. या काळात निसर्गातील प्रत्येक अणू माझ्या प्रेमाने भरलेला असतो. तुळशी ही केवळ वनस्पती नाही, ती माझी प्रिया वृंदा आहे. जेव्हा अधिक महिन्यात सूर्य आणि चंद्राची गती एका विशेष लयीत येते, तेव्हा पृथ्वीवरील तुळशीच्या प्रत्येक पानात वैकुंठातील अमृतत्व उतरते. सोमदत्ताने तहानेने व्याकुळ होऊन तुळशीच्या कुंडीतील ते पाणी प्राशन केले. ते केवळ पाणी नव्हते, तर ते अधिक मासातील तुलसी तीर्थ होते. ज्या क्षणी ते तीर्थ त्याच्या कंठाखाली उतरले, त्या क्षणी त्याच्या शरीरातील सर्व पापबीजे जळून खाक झाली. यमराज म्हणाले, पण देवा, याने तर चुकून हे केले, या मनात धक्ती नव्हती.
भगवंत खळखळून हसले आणि म्हणाले, यमराजा, अग्नीला चुकून स्पर्श केला तरी तो जाळतोच, साखरेचा खडा नकळत जिभेवर पडला तरी तो गोडच लागतो. मग माझ्या प्रियेच्या चरणांचे तीर्थ चुकून का होईना प्राशन केले तर ते उद्धार का करणार नाही? अधिक महिन्यात तुळशीला घातलेले 1 पळी पाणी हे कुरुक्षेत्रावर केलेल्या 1 कोटी गोदानाच्या पुण्यापेक्षाही मोठे असते, कारण या काळात मी स्वतः तुळशीच्या मुळाशी वास करतो. त्या अरण्यात आता एक वेगळाच चमत्कार घडू लागला. सोमदत्ताचा तो जीर्ण देह गळून पडला आणि त्यातून एक दिव्य तेजस्वी स्वरूप बाहेर आले. त्याने भगवंतांच्या चरणी लोटांगण घातले. त्याचे डोळे आता लोभाने नाही तर प्रेमाने भरले होते. पण श्रोते हो, इथेच कथा संपत नाही. यमराजांनी एक प्रश्न विचारला ज्याने संपूर्ण सृष्टीला विचार करायला लावले. त्यांनी विचारले, जर एका चुकीने केलेल्या कृतीचे इतके फळ आहे, तर जो मनुष्य जाणून बुझून श्रद्धेने अधिक मासात तुळशीची सेवा करेल त्याच्या नशिबात काय असेल? आणि ज्या घराच्या अंगणात अधिक मासात तुळशीसमोर दिवा लावला जातो तिथे लक्ष्मी आणि नारायण कसे वास करतात? भगवंतांनी सोमदत्ताला आपल्या रथात बसवले आणि यमराजांना एका अशा गुप्त विधीबद्दल सांगितले जो आजही अनेक भक्तांना माहीत नाही. तो विधी असा आहे की ज्यामुळे साक्षात दरिद्री लक्ष्मीलाही त्या घराचा उंबरठा सोडावा लागतो. सोमदत्ता आता वैकुंठाला चालला होता, पण जाता जाता त्याने त्या वाळलेल्या तुळशीच्या रोपाकडे पाहिले, जे आता हिरवेगार झाले होते आणि त्यातून दिव्य सुगंध दरवळत होता. श्रोते हो, विचार करा, ज्या सोमदत्ताने आयुष्यभर कोणाला पाणी दिले नाही त्याला मरताना साक्षात तुळशीने पाणी दिले. हा तुळशीचा महिमा आहे. पण श्रीकृष्ण पुढे जे सांगणार होते ते ऐकून तुमचे जीवन बदलून जाईल. भगवंत म्हणाले की अधिक मासात जो कुणी तुळशीच्या मुळातील माती आपल्या कपाळाला लावतो त्याला तीर्थयात्रा करण्याचे कष्ट घ्यावे लागत नाहीत. सोमदत्ताने मरताना त्याच मातीचा स्पर्श केला होता. पण यमराजांना अजूनही एक शंका होती. ते म्हणाले, देवा, जर प्रत्येकाने असे केले तर यमलोकात कोणीच येणार नाही, मग कर्माच्या सिद्धांताचे काय? त्यावर भगवंतांनी जे उत्तर दिले ते अत्यंत मर्मभेदी होते. ते म्हणाले की अधिक मासात तुळशीची सेवा करण्याची बुद्धीसुद्धा प्रत्येकाला होत नाही. ज्याचे नशीब उघडणार असते, ज्याच्यावर माझी खरी कृपा होणार असते, त्याच्याच मनात हा विचार येतो की आपण अधिक मासात तुळशीला पाणी घालावे. सोमदत्ताच्या बाबतीत जे घडले ती त्याची गेल्या अनेक जन्मांची एखादी लपलेली पुण्याई होती, जी योग्य वेळी फळाला आली. सोमदत्ताचा प्रवास आता स्वर्गाच्या पलीकडे वैकुंठाच्या दिशेने सुरू झाला होता. पण पृथ्वीवर त्या अरण्यात त्या तुळशीच्या रोपाने आता एक वेगळेच रूप धारण केले होते. त्या रोपाच्या प्रत्येक पानावर राम आणि कृष्ण ही नावे चमकू लागली होती. यमराजांनी पाहिले की सोमदत्ताच्या त्या मृतदेहाभोवती आता यमदूत नाही तर विष्णुदूत उभे आहेत. यमराजांना कळून चुकले की अधिक मासातील तुळशी पूजा ही केवळ एक धार्मिक विधी नाही, तर तो एक महायज्ञ आहे. श्रीकृष्ण म्हणाले की जो मनुष्य या काळात तुळशीला प्रदक्षिणा घालतो त्याच्या पावलांच्या ठशांखाली असलेले पृथ्वीचे पाप नष्ट होते. पण श्रोते हो, तुम्हाला माहीत आहे का, या तुळशीच्या पूजेचा एक असा काळ असतो ज्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात, आणि त्या काळात पाणी घालण्याचे फळ हे सामान्य काळापेक्षा हजारो पटीने जास्त असते. सोमदत्ताने नेमक्या त्याच काळात तो स्पर्श केला होता. कथेचा हा भाग ऐकताना तुमच्या मनात ही प्रश्न येत असेल की आपण आपल्या घरात हे फळ कसे मिळवू शकतो? भगवंतांनी यमराजांना सांगता सांगता एका अशा गुप्त मंत्राचा उल्लेख केला जो अधिक मासात तुळशीला पाणी घालताना म्हटल्यास साक्षात कुबेराचं भांडार सुद्धा तुमच्या घरासाठी खुले होते. सोमदत्ताला वैकुंठात नेताना भगवंतांनी सृष्टीच्या त्या नियमाचा खुलासा केला ज्याने नियतीलाही झुकावे लागले. यमराज स्तब्ध होऊन पाहत राहिले. ज्या जीवाला त्यांनी नरकासाठी निवडले होते तो आता भगवंतांच्या खांद्यावर हात ठेवून दिव्य विमानाने चालला होता. पण या चमत्कारात एक अशी मेख होती जी भगवंतांनी अजून गुपित ठेवली होती. ती मेख म्हणजे तुळशीच्या लाकडाचा आणि अधिक मासाचा असलेला तो अतूट संबंध जो मृत्यूच्या वेळी मानवाचं संरक्षण करतो. श्रोते हो, सोमदत्ताची ही कथा केवळ एका पापी माणसाची नाही, तर ती आपल्या सर्वांची आहे. आपणही आपल्या आयुष्यात कळत नकळत अनेक चुका करतो, पण अधिक मासाचा हा 1 महिना आपल्याला त्यातून मुक्त करण्याची संधी देतो. भगवंतांनी यमराजांना निरोप दिला आणि ते अंतर्धान पावले. पण जाता जाता त्यांनी पृथ्वीवर एक असा आशीर्वाद सोडला की जो कोणी ही सोमदत्ताची कथा ऐकेल किंवा वाचेल त्यालाही अधिक मासातील तुळशी पूजेचे अर्धे पुण्य तात्काळ प्राप्त होईल.
यमराज परत आपल्या लोकात गेले, पण त्यांच्या मनात आता भीती नव्हती, तर तुळशीबद्दलचा अढळ आदर होता. चित्रगुप्ताने सोमदत्ताचे पान फाडून टाकले आणि तिथे एक नवीन अध्याय लिहिला गेला, प्रेमाचा विजय. पण अजून एक रहस्य उरले होते. सोमदत्ताने जेव्हा वैकुंठाच्या दारात पाऊल ठेवले, तेव्हा तिथे त्याचे स्वागत करण्यासाठी कोण उभे होते? आणि त्या तुळशीच्या रोपाचे पुढे काय झाले? ज्या अरण्यात ही घटली तिथे आजही लोक म्हणतात की अधिक मासाच्या रात्री एक दिव्य प्रकाश दिसतो आणि तुळशीचा सुगंध संपूर्ण वातावरणात दरवळतो. त्या सुगंधामागे एक असे सत्य दडलेले आहे, जे ऐकल्यावर तुमची भक्ती द्विगुणित होईल. भगवंतांनी यमराजांना जाताना जे शेवटचे वाक्य म्हटले, ते वाक्य म्हणजे संपूर्ण विश्वाचे सार आहे. ते वाक्य काय होते आणि अधिक मासाच्या शेवटच्या दिवशी तुळशीपाशी काय करावे लागते, जेणेकरून वर्षभर सुखाची सावली आपल्या घरावर राहील? श्रोतेहो, वैकुंठाच्या त्या विशाल आणि सुवर्णमय द्वारापाशी जेव्हा सोमदत्ताचे दिव्य विमान पोहोचले, तेव्हा तिथे जे दृश्य होते ते पाहून सोमदत्ताचे डोळे दिपून गेले. तिथे कोणी सामान्य द्वारपाल नव्हते, तर साक्षात दिव्य सती वृंदा म्हणजेच तुळशी माता स्वतः एका तेजोमय स्वरूपात उभी होती. तिच्या हातात एक सुवर्ण कलश होता आणि तिच्या स्मितहास्यात संपूर्ण विश्वाचे वात्सल्य साठलेले होते. सोमदत्त विमानाखाली उतरला आणि त्याने पाहिले की ज्या तुळशीच्या रोपाला त्याने अरण्यात केवळ तहानेच्या व्याकुळतेने स्पर्श केला होता, तीच तुळशी आता त्याच्या स्वागतासाठी साक्षात उभी होती. यमराजांनी विचारलेले ते शेवटचे गूढ आता उलगडणार होते. श्रीकृष्ण तिथे प्रकट झाले आणि त्यांनी सोमदत्ताचा हात धरून त्याला आत नेले. पण त्यावेळी भगवंतांनी यमराजांना जे शेवटचे मर्म सांगितले, ते आजही प्रत्येक घरासाठी एक सुरक्षा कवच आहे. भगवंत म्हणाले की अधिक मासात जेव्हा एखादा भक्त तुळशीला पाणी घालतो, तेव्हा त्या पाण्याचा प्रत्येक थेंब यमलोकातील तप्त कढायांना शांत करतो. ज्या घराच्या तुळशीपाशी अधिक मासात सायंकाळी तुपाचा दिवा लागतो, त्या दिव्याच्या प्रकाशात त्या घराच्या पितरांना नरकाच्या अंधारातून मुक्ती मिळते. पण श्रोतेहो, इथेच एक अशी घटना घडली जिने स्वर्गातील सर्वांना थक्क केले. सोमदत्ताने वैकुंठात प्रवेश करण्यापूर्वी मागे वळून पाहिले आणि विचारले की हे देवा, माझ्यासारख्या पापी माणसाला केवळ एका स्पर्शामुळे हे फळ मिळाले, तर माझ्या त्या अरण्यातील झोपडीचे काय झाले? तिथे असलेल्या त्या तुळशीच्या रोपाचे काय झाले? भगवंतांनी आपल्या मायेने सोमदत्ताला पृथ्वीवरचे दृश्य दाखवले. त्या अरण्यात जिथे सोमदत्ताचा मृतदेह पडला होता, तिथे आता एक भव्य मंदिर उभे राहिले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सोमदत्ताच्या मृतदेहाला अग्नी देण्याची गरजच पडली नाही. त्याच्या शरीराचे रूपांतर साक्षात तुळशीच्या सुगंधी लाकडात झाले होते. हे पाहून यमराजही नतमस्तक झाले. अधिक मासातील तुळशी पूजनाचे हे सर्वात मोठे गुपित आहे की जो मनुष्य या काळात मनोभावे सेवा करतो, त्याच्या शरीरातील हाडे आणि मांससुद्धा पवित्र होतात आणि मरणांती त्याला अग्नीची भीती उरत नाही, कारण तो साक्षात विष्णुमय होतो. श्रोतेहो, भगवंतांनी यमराजांना निरोप दिला, पण त्याआधी एक गुप्त विधी सांगितला, जो अधिक मासाच्या शेवटच्या दिवशी करावा लागतो. श्रीकृष्ण म्हणाले की अधिक मासाच्या शेवटचा दिवस हा महापूर्णाहुतीचा दिवस असतो. या दिवशी जर कोणी तुळशीला कच्चे दूध आणि पाणी मिसळून अर्पण केले, तर त्याच्या आयुष्यातील 7.5 अडथळे आणि शत्रूंचा नाश होतो. सोमदत्ताच्या कथेने हे सिद्ध केले की काळ कितीही कठीण असला, कर्माचा डोंगर कितीही मोठा असला, तरी अधिक मासातील तुळशीचा एक ओलावा त्या डोंगराला धुळीत मिळवू शकतो. वैकुंठाच्या त्या दरबारात सोमदत्ताला तुळशीदास हे नाव मिळाले. आजही असे मानले जाते की अधिक मासात जो कोणी पहाटे उठून तुळशीची प्रदक्षिणा घालतो, त्याला साक्षात द्वारकाधीशाची भेट होते. यमराजांनी आपल्या वहीत एक नवीन नियम लिहिला. अधिक मासात तुळशीला पाणी घालणाऱ्याच्या उंबरखावर कधीही अकाल मृत्यू येणार नाही. कथेच्या या टप्प्यावर यमराजांनी विचारले की हे प्रभू, कलियुगातील मनुष्य तर फार आळशी आणि संशयी असेल, तोही सेवा कशी करेल? त्यावर भगवंतांनी दिलेले उत्तर हे आपल्या सर्वांसाठी एक वरदान आहे. श्रीकृष्ण म्हणाले की कलियुगात जो मनुष्य केवळ तुळसी तुळसी असा नामघोष जरी करेल, तरी मी त्याला माझ्या हृदयात स्थान देईन.
सोमदत्ताची ती जुनी झोपडी आता एक तीर्थक्षेत्र बनली होती, जिथे हजारो लोक येऊन त्या पवित्र मातीचा टिळा लावत होते. श्रोतेहो, विचार करा, ज्या सोमदत्ताच्या नाव घ्यायलाही लोक घाबरत होते, त्याच सोमदत्ताच्या नावाने आता जयघोष होत होता. हे सर्व केवळ अधिक मासातील त्या एका पवित्र स्पर्शाचे फळ होते. यमलोक आता सोमदत्तासाठी बंद झाला होता आणि वैकुंठाचे दरवाजे सदैव उघडले गेले होते. पण या कथेचा सर्वात महत्त्वाचा भाग आता तुमच्यासमोर येत आहे. अधिक मासात तुळशीला पाणी घालताना जो मंत्र सोमदत्त ऐकला होता, तो मंत्र कोणता आणि त्या मंत्राच्या उच्चाराने घराचे वास्तुदोष कसे दूर होतात? भगवंताने सोमदत्ताला वैकुंठात नेल्यानंतर पृथ्वीवरील त्या अरण्यात एक आकाशवाणी झाली. त्या आकाशवाणीने सांगितले की अधिक मासात जो कोणी तुळशीची 5 पाने विष्णूला अर्पण करेल, त्याला अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळेल. पण लक्षात ठेवा, या काळात तुळशीची पाने तोडण्याचे सुद्धा काही विशेष नियम आहेत. सोमदत्ताने तर पाणी घातले होते, पण पाने तोडण्याचं पाप त्याने टाळले होते. म्हणूनच त्याला हे दिव्य फळ मिळाले. कलियुगातील भक्तांसाठी हे एक मोठं शिक्षण आहे. श्रोतेहो, सोमदत्ताची ही गाथा आता एका अशा वळणावर पोहोचली आहे, जिथे भक्ती आणि विज्ञानाचा संगम होतो. अधिक मासात तुळशीतून निघणारा प्राणवायू हा इतर दिवसांच्या तुलनेत अधिक शुद्ध असतो, असे ऋषीमुनी सांगतात. सोमदत्ताच्या त्या मृत शरीराला स्पर्श करणारी हवा सुद्धा पवित्र झाली होती. यमराजांनी जेव्हा हे पाहिले, तेव्हा त्यांनी मृत्यूच्या पाशातून सुटण्याचा हा सर्वात सोपा मार्ग मानला. भगवंत हसले आणि म्हणाले, यमराजा, हा मार्ग सोपा वाटतो, पण यासाठी अंतःकरणात थोडी तरी दया असावी लागते. सोमदत्ताने त्या क्षणी दाखवलेली ती छोटीशी करुणाच त्याचे जीवन बदलून गेली. आता सोमदत्त वैकुंठात कायमचा स्थिरावला होता, जिथे ना दुःख होते ना म्हातारपण. श्रोतेहो, या कथेचा शेवट करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. अधिक मास हा केवळ कॅलेंडरमधला एक महिना नाही, तर तो ईश्वराने आपल्याला दिलेली बोनस वेळ आहे. या वेळात तुळशीला घातलेले प्रत्येक थेंब पाणी हे तुमच्या भविष्यातील सुखाची बीजे पेरत असते. सोमदत्ताच्या त्या अरण्यातील तुळशीने जसा त्याचा उद्धार केला, तशीच तुमच्या अंगणातील तुळससुद्धा तुमच्या संकटाच्या वेळी ढाल बनून उभी राहील. श्रीकृष्ण म्हणतात, जो माझी भक्ती करतो तो मला प्रिय आहेच, पण जो माझ्या प्रियेची म्हणजेच तुळशीची सेवा करतो तो मला माझ्या प्राणांपेक्षाही जास्त प्रिय आहे. सोमदत्ताच्या या दिव्य कथेचे श्रवण केल्याने तुमच्याही आयुष्यात आता अधिक मासाचे ते चैतन्य उतरेल. ज्यांच्या मनात शंका होती, ज्यांच्या मनात भीती होती, ती सर्व या कथेच्या प्रभावाने धुवून निघालीये. आता वैकुंठात सोमदत्ताच्या सेवेसाठी अप्सरा आणि गंधर्व सज्ज झाले होते. त्याने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की एका सामान्य वनस्पतीची सेवा त्याला इथपर्यंत घेऊन येईल. पण हेच तर भगवंताच्या दरबारातील न्याय आहे. तिथे तुमच्या संपत्तीचे मूल्य नाही, तर तुमच्या कृतीतील ओलाव्याचे मूल्य आहे. अधिक मासातील तुळशी पूजन हे त्याच ओलाव्याचे प्रतीक आहे. श्रोतेहो, ही कथा ऐकताना जर तुमच्या डोळ्यात पाणी आले असेल, तर समजा की सोमदत्ताच्या त्या पुण्यातील एक अंश तुम्हालाही प्राप्त झाला आहे. आता आपल्या आयुष्यातही तो बदल घडवण्याची वेळ आली आहे. अधिक मास संपण्यापूर्वी त्या तुळशीच्या चरणी नतमस्तक व्हा आणि सोमदत्तासारखी मुक्ती मिळवण्याची प्रार्थना करा.